वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। आज है 11 अप्रैल, महात्मा ज्योतिराव फुले की जयंती और पिंपरी चिंचवड में महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संयुक्त जयंती मनाई जा रही है और ये ब्लॉग है पिंपरी से। पूरा वीडियो जरूर देखिए। आणि हे करणी आणि हे भोंदू बाबा, मला महिलांना सांगायचं आहे, कशाच्या लोकांच्या जाळ्यात अडकू नका। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। माता सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। माता सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। माता रमाबाईंचा विजय असो। माता सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा। हमारे साथ आज शमा गफूर सैयद जी है और उन्होंने महिलाओं के लिए यानी कुछ संदेश दिया है और साथ ही हम ये जानना चाहते हैं कि आप सभी लोग आंगनवाड़ी सेविका है। हाँ। सही में? हाँ। आज आप आंगनवाड़ी सेविका है, ये राह भी आपको माता सावित्री जी से मिली है और जिच्या हाती पाळण्याची दोरी राष्ट्राला ये बात तो सही है, माँ ने जन्म दिया है, लेकिन आगे के गुरु आप लोग हो फर्स्ट श्रेणी के। तो ये अंधश्रद्धा हो रही है, महिलाएं देखा जाए तो ज्यादा उस तरफ झुक रही है, अंधश्रद्धा की तरफ, मंत्र जंतर जादू टोना ताबीज। तो एक टीचर होने के नाते आप लोग आपके स्टूडेंट को जो नवजात शिशु है यानी कच्चे मिट्टी के गोले आपके हाथ में आ रहे हैं, तो आपकी एक बड़ी जिम्मेदारी बनती है कि वो भोंदू की तिरबिरी की तरफ ना जाए। इसलिए कोई बोलना चाहेगा? नमस्कार, माझं नाव शमा गफूर सय्यद, मी अंगणवाडी सेविका आहे। अंगणवाडी सेविका 93। आज परमपूज्य महात्मा ज्योतिराव फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांना आम्ही अभिवादन करून आम्ही या ठिकाणी प्रदर्शन बघायला आलो। त्यांच्या कार्यास सलाम आहे आमचा। ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दीक्षा घेतली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम हे खूप मोठं। डॉक्टर आंबेडकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटना लिहिली आणि त्यांनी संविधान लिहिलं। संविधानात काय लिहिलं, संविधान किती छान लिहिलं, संविधानाला धरून चालणारे आम्ही लोक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही, त्यांनी सर्वांना एकत्र संघटित केलं, स्त्रियांना मान सन्मान दिला। माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी नमस्कार। तसेच माता रमाई माता जिजाऊ शाहू छत्रपती आंबेडकर यांनी खूप देशासाठी चळवळ सुरू केली आणि त्यांनी आपले कार्य सफल केले। माता रमाई असेल, सावित्रीबाई फुले या शिक्षणाचा आपला पाया रचवला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर त्यांनी महिलांना मान सन्मान आणि महिलांसाठी शाळा काढली। पुण्याला भिडेवाडा इथे त्यांनी महिलांसाठी शाळा काढली। तसेच त्यांची मैत्रीण फातेमा शेख यांना त्यांनी बरोबर घेतलं। फातेमा शेख मुस्लिम आणि हे मराठी असं त्यांनी कधी भेदभाव केला नाही। तर मला समाजाला मला संदेश द्यायचा, माणूस आहे, सगळ्यांचं रक्त लाल आहे, तरी आपले मोठे महामानव होऊन गेले, त्यांनी कोणाचा भेदभाव केला नाही, त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे। आणि या समाजात या आपल्या देशात आपल्याला अशी तळवळीची विनंती आहे की महिलांचा सन्मान करा। महिला ज्याप्रमाणे आपल्या घरात आपली आई बहीण असते त्यांचा सन्मान करा। महिलावर अत्याचार बलात्कार हे होता कामा नये। तरी आपण हे जे आपले देशभक्त त्यांनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या, एवढा भारताचा इतिहास लिहिला, त्याचं अनुकरण करा। तुमच्या घरात लहान लहान मुलं असेल त्यांना मोबाईलपासून लांब ठेवा, परंतु त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे संविधानाचे त्याच्याबद्दल माहिती द्या। महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी काय शिक्षण दिलं, कसे समाज घडवला त्याची माहिती द्या। छत्रपती शिवाजी महाराज हे कसे घडले, जिजामातांनी त्यांना कसं घडवलं, ते मावळ्यांबरोबर किती एकनिष्ठ राहत होते, त्यांनी पण कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव नाही केला। तरी समाजात हे जाती एक नंबरचं जातीभेद हा काय एकच मेन विषय आहे की जातीवाद। अरे मानव आहेत आपण, माणसासारखे वागा। ज्या ह्यांनी देशासाठी प्राण दिले, आपण देशासाठी प्राण नका देऊ,
पण देशासाठी फक्त संरक्षण, आपल्या महिलांचं संरक्षण, महिलांना मान सन्मान. सावित्रीबाईने दगडगोट्याचं मार खाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया उभा केला भक्कम. त्यामुळेच आज मला अभिमान आहे की माता सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिकवलं, म्हणूनच आमच्या ह्या तमाम महिला आम्ही आज बाहेर आहेत. त्यांच्यामुळेच आम्हाला ज्ञान प्राप्त झालं. अशा या माझ्या मातेला कोटी कोटी प्रणाम करते. आणि सांगायचं मला एवढाच संदेश द्यायचा की कुठल्याही जाती धर्माचा कोणी भेदभाव करायचा नाही. सगळ्यांनी एकनिष्ठ राहायचं, एकोप्याने राहायचं, तरच आपला हा भारत देश एकदम राष्ट्र मोठा घडेल. नाहीतर आपले हे भांडण तंटा हे चालू राहणार. याला कारण आपणच आहेत. म्हणून आपण कुठल्याही एक माणूस आहे, माणसाने माणसासारखं वागा. आणि आपलं रक्त लालच आहे, माझं हिरवं हे याचं काळं आहे असं काही नाही आहे. सगळ्यांशी एक निष्ठेने बंधुभावाप्रमाणे सगळ्यांनी मान सन्मानाने स्त्रियांना मान द्या, सन्मान द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली आहे त्यांना त्या घटनेचं, त्या संविधानाचं आपण वाचन करा. त्या संविधानात काय आहे, त्यांनी किती वाक्य छान छान लिहिलेले आहे. मी तर काय जास्त वाचलं नाही, थोडं वाचलेलं आहे. परंतु मी खूप खूप ऋणी आहे. डॉक्टर भारतरत्न त्यांना नाव ही पदवी का मिळाली, कारण त्यांनी देशासाठी लोकांसाठी एवढं कार्य केलेलं आहे. अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महामानव क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले असतील, महामानव क्रांती सावित्रीबाई फुले असतील, त्यांना मी त्यांचा आदर करते. आणि महिलावर अत्याचार थांबले पाहिजे आणि सर्वांनी बंधुभावाने एकनिष्ठेने राहावे. महिलांना मान सन्मान मिळावा. अत्याचार, हिंसाचार हे ठेवून माणसाने अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. ज्याप्रमाणे एक परवा घटना घडली ते सगळ्यांना माहीत आहे. मी जास्त इशू करत नाही आहे. आपण सुशिक्षित आहोत. आपण सुशिक्षित आपलं घर, आपला राष्ट्र, आपला देश बनवलं पाहिजे. अंधश्रद्धा काय ते खोटं असतं, मी तर कधी मानत नाही. ते भोंदोगिरी, जादूटोणा चालला असता तर आपल्याला नोकरी पाणी कोणी काय केलं असतं का? घरातच बसून राहिलं असतं. परंतु हे खूप महिलांची काय प्रॉब्लेम झालं, काय अवस्था झाली, त्या महिला त्या जाळ्यात ओढल्या गेल्या. तर त्या महिलांना पण मला सांगायचं, आपला संसार बघा, आपले मुलं बाळा बघा, आपल्या मुलांना चांगलं घडवा. ज्याप्रमाणे आहे ते चांगलं राहा आणि शिक्षणाचा पाया भक्कम करा आणि सुशिक्षित संस्कृती व्हा. महाराष्ट्रात शान घडवा. हेच मला सूंगायचं आहे. जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, क्रांतीसूर्य सावित्रीबाईंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, माता फातिमा शेखचा, जय जिजाऊ. नमस्कार. आज यहाँ अनेक माता भगिनी जो माता सावित्री के योगदान से यहाँ खड़ी है और उन्होंने अपने मनोगत व्यक्त किए हैं. साथ मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.